नमस्कार. साम संजीवनीमध्ये मी श्रेयस अक्कलकोटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. बदलती जीवनशैली आणि वेळी अवेळी बाहेर खाणं यामुळे अलीकडच्या काळामध्ये पोटाचे विकार, लिव्हरचे विकार, स्वादुपिंडाचे विकार यांचं प्रमाण खूप वाढलंय. छत्रपती संभाजीनगर येथील पोट लिव्हर विकार व एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर नितीन भोपळे पाटील यांच्या रेडियन्स गॅस्ट्रो लिव्हर क्लिनिकमध्ये पोट, लिव्हर, पॅनक्रियासचे दुर्मिळ आजार तसंच ॲकेलेशिया कार्डिया या अन्ननलिकेत अन्न अडकण्याच्या दुर्मिळ आजारावर खात्रीशीर व अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत. तर चला आपण आता डॉक्टर भोपळे यांच्याशी बोलूयात. डॉक्टर नमस्कार. नमस्कार सर. आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असं जी डिग्री आहे तर ते नेमकं काय आहे आणि आपण कोणकोणत्या आजारांवर खऱ्या अर्थाने उपचार करतात त्याच्यापासूनच सुरुवात करूया. ऍक्च्युली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर पोट विकार तज्ञ. अच्छा. तर आम्ही बेसिकली अन्ननलिका ज्याला इसोफेगस म्हणतो, स्टमक, पोट आपलं, छोटी आतडी, मोठी आतडी, स्वादुपिंड, लिव्हर म्हणजे यकृत आणि पित्ताशय या सगळ्या आजारांची डील करतो. मग याच्यामध्ये जेही आजार असतील, अन्ननलिकेचे ऍसिडिटी होणं, पोट दुखणं किंवा मोठ्या छोट्या आतड्यांचे कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचे दीर्घ आजार आणि लिव्हरचे आजार या सगळ्या आजारांची आम्ही डील करतो. बरोबर. डॉक्टर, कुठलाही आजार हा शेवटी ते म्हणतात ना की तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती अवलंबून असतो. आजकालची जीवनशैली जर का बघितली तर बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मला खरं तर तुम्हाला हेच विचारावं असं वाटतं की आजकाल अगदी कॉमन झालेले हे पोटाचे आजार किंवा पचन संस्थेच्या समस्या त्या कोणत्या आढळून येतात? माझ्याकडे जे जास्त प्रमाणात पेशंट येतात सध्या त्यात सगळ्यात नंबर 1 वरती आहे ऍसिडिटी झालेले पेशंट, हायपर ऍसिडिटी. म्हणजे त्यात पोटदुखी आली, छातीमध्ये जळजळ आली. दुसऱ्या नंबरवरती जे पेशंट असतात ते आहेत इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे पोटदुखी. त्याचं कारण आहे स्ट्रेस, लाईफ मधला स्ट्रेस किंवा पुरेशी झोप न होणं. त्यानंतर ते पेशंट आहेत फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवरती फॅट चढले आहे. तुम्ही आजकाल खूप ऐकता की मला फॅटी लिव्हर ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, असे पेशंट खूप जास्त आहेत. त्यानंतर लिव्हर सिरोसिस, स्वादुपिंडाच्या आजारांमध्ये पँक्रेटायटिस, क्रॉनिक पँक्रेटायटिसचे पेशंटही असतात माझ्याकडे. त्यानंतर मोठ्या आणि छोट्या आतडीचे कॅन्सर असलेले पेशंट आणि काही प्रमाणात इन्फ्लामेटरी बाउल डिसीज ज्यामध्ये शौचामधनं पेशंटला रक्त पडतं असे पेशंटचे भरपूर उपयोग पाहायला मिळतात. अच्छा. डॉक्टर, तुम्ही उल्लेख केला आणि पुन्हा एकदा की तो शब्द इतका कॉमनली आपल्याकडे वापरला जातो की ऍसिडिटी झाली, गॅसेस झाले. पण मग मला खरं तर हे विचारायचं की लोक ह्या बाबतीत काहीतरी लोकल उपचार करतात, काहीतरी पचनाच्या गोळ्या, औषधं, सिरप वगैरे घेतात. पण मला खरं तर हे विचारायचं की ऍसिडिटी आणि गॅस हा त्रास कुठल्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतो किंवा कुठल्या गंभीर आजाराची ती सुरुवात म्हणायला पाहिजे? जर ऍसिडिटी किंवा गॅस होणं 1-2 दिवसांत असेल तर खूप घाबरण्यासारखी लक्षणं नाहीये. पण 2-3 आठवड्यानंतर पण पेशंट्सला कंटिन्युअस हा आजार होतोय आणि ते घरच्या घरी जर उपचार करत असतील तर मग ते काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. जसं की अन्ननलिकेचे कॅन्सर, अन्ननलिके किंवा पोटामध्ये होणारे अल्सर्स किंवा छोटे किंवा मोठ्या आतडी होणारे अल्सर्स किंवा कॅन्सर्स. कधी कधी GERD गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज ज्यामध्ये अन्ननलिकेमध्ये अल्सर्स होतात असेही आजार बघायला मिळतात. जर 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त तुम्हाला त्रास असेल तर मला वाटतं गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट दाखवून होईल तेवढ्या लवकर एक एंडोस्कोपी म्हणजे छोटीशी दुर्मिळ चाचणी करून घेणं आवश्यक आहे. अच्छा. डॉक्टर, अजून एक शब्द तुम्ही उच्चारला आणि तोही आम्ही खूप कॉमनली ऐकलाय की फॅटी लिव्हर म्हणजे आय थिंक लिव्हरवरती सूज येणं. तर हे फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय, कशामुळे ते होतं, कुणाला हा आजार होतो, त्यामागे काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत का, याविषयी ऐकायला आवडेल. फॅटी लिव्हर आपण तेव्हा म्हणतो जेव्हा फॅट पर्सेंटेज जे असतं लिव्हरचं म्हणजे यकृताचं ते 5% वर गेलंय. प्रमुख कारणांमध्ये 2 कारणं प्रमुख आहेत. त्याला आम्ही अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर म्हणतो आणि दुसरं असतं नॉन अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर. अल्कोहोल लिव्हर म्हणजे नावच असं सजेस्ट करतं तुम्हाला की अल्कोहोल ड्रिंक जास्त झाल्यामुळे ते फॅटी लिव्हर होतं. दुसरं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, त्यात प्रमुख कारण म्हणजे जे पेशंट्स ओबेज आहेत, ओबेसिटी आहे, मॉर्बिड ओबेसिटी आहे, त्यांचं वजन त्या वजन हाईट पेक्षा जास्त आहे असे लोक, ज्यांना शुगर कंट्रोल नाहीये, ज्यांच्या खाण्यात फॅटी डाएट खूप जास्त आहे आणि ज्या लोकांचं बाहेरचं खाणं खूप जास्त आहे म्हणजे फास्ट फूड झालं, पिझ्झा बर्गर झाले किंवा जेही स्ट्रीट फूड आहेत ते खाणं जास्त आहे. असे 2 भागामध्ये आम्ही या फॅटी लिव्हरला विभागतो. जर अर्ली फॅटी लिव्हर ग्रेड 1-2 असेल तर हे रिव्हर्सिबल आहे काही ट्रीटमेंटमध्ये, म्हणजे जसं की अल्कोहोल टाळणे, वेळेवर व्यायाम करणे, वजन कमी करणे, शुगर किंवा थायरॉइड असेल तर त्याला कंट्रोल करणे. पण जर एकदा फॅटी ग्रेड 3च्या तुम्ही वर गेला आणि सिरोसिस झालं तर हे एक इरिव्हर्सिबल स्टेज आहे आणि त्यातनं परत लिव्हर ठीक होत नाही. तर मला असं वाटतं सगळ्यांनी फॅटी लिव्हर लाईटली न घेता योग्य प्रकारे त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. खरंय.
पण तुम्ही इव्हन उपचार पद्धतींमध्ये किंवा तुम्ही म्हणलात की पोटाच्या चाचण्या करायच्या असतील त्या रेग्युलरली करून घ्यायला पाहिजेत, तर त्याच्यामध्ये एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी असे दोन तुम्ही उल्लेख केला. तर ह्या चाचण्या नेमक्या कशा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं, लोक घाबरतात. त्यांना असं वाटतं की ज्याने खूप दुखेल मला किंवा मग माझं जेवणच बंद होईल की काय. हे खरं आहे का? ह्या चाचण्या खरंच वेदनादायक असतात का? पहिले तर आपण समजून घेऊ एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी असतं काय. बरोबर. तर एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची चाचणी जी आपण तोंडावाटे करतो, ज्यात आपण अन्ननलिका म्हणजे इसोफेगस, जठर म्हणजे स्टमक आणि छोट्या आतडीचा काही भाग, जिओडिनम पहिला आणि दुसरा भाग हा बघतो. आणि दुसरं आहे कोलोनोस्कोपी, ज्यात आपण शौचालयाच्या रस्त्याद्वारे मोठ्या आतडीचे परीक्षण करतो. या दोन्ही चाचण्या या हलक्या भुलेमध्ये होतात, त्यामुळे पेशंटला काहीही त्रास होत नाही. तर नेहमीच थोडंसं डोक्यातनं काढून टाकणं आवश्यक आहे की यामध्ये त्रास होतो. हम्म. आणि आपल्याला बरेचसे बेसिक आजार जसं की अन्ननलिकेचे कॅन्सर असतील, पोटात झालेले अल्सर्स असतील किंवा पोटामध्ये सूज असेल, एच पायलोरा नामक कीटाणूचं इन्फेक्शन असेल, जे की खूप कॉमन आहे भारतामध्ये, किंवा मोठ्या आतडीत अल्सर, मोठ्या आतडीचे कॅन्सर, हे सगळे निदान एका छोट्या 2 एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी या चाचणीद्वारे कळतात. तर मला वाटतं न घाबरता प्रत्येक व्यक्तीने जर गरज असेल तर या चाचण्या करून घ्याव्या. डॉक्टर, खरं तर पोटाच्या कॅन्सर विषयी पण तुम्ही बोलताय, अन्ननलिकेच्या कॅन्सर विषयी तुम्ही बोलताय. तर ह्याची सुरुवातीची लक्षणं कुठली असतात? कारण हे फार महत्वाचं आहे. कारण बरेचदा काय थोडंसं पोट दुखतंय किंवा काहीतरी काल चुकीचं खाण्यात आलं असेल, एवढं सहज माणूस ते टाळतो. पण मग पोटाचा कॅन्सरची सुरुवात झालेली आहे. याचं काय लक्षण आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्यांनी कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे त्या पेशंटनी, याविषयी काय सांगाल? पोटाचे कॅन्सर्समध्ये पेशंटला जे प्रामुख्याने लक्षणं आपली दिसतात ते म्हणजे पेशंटचं वजन कमी होणे, पेशंटला भूक कमी लागणे, कधी कधी अतिशय तीव्र वेदना होणे पोटामध्ये, कधी कधी रक्ताची उलटी होणे आणि किंवा काळी शौच होणे, आणि कधी कधी शी वाटे रक्त पडणे. तर जसं वरच्या आतडीचे कॅन्सर्स मध्ये पेशंटला रक्ताची उलटी येऊ शकते, पोटात दुखू शकतं, तसं खालच्या आतडीच्या कॅन्सर्स मध्ये संडास वाटे रक्त जायला लागतं, किंवा पेशंट ज्याचं आयुष्य नीट चालू होतं त्याला अचानक बद्धकोष्ठतेपणा व्हायला लागला, म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो, किंवा अचानक लूज स्टूल्स व्हायला लागले. आणि लूज स्टूल्स म्हणजे डायरिया हा ठीक होत नाहीये महिनाभर, आणि भूक लागत नाही आणि कंटिन्यूस वजन कमी होतं. तर ही सर्व लक्षणं जर असतील तर नक्कीच ही गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात, आणि अशा वेळी पोटविकार तज्ञाला किंवा गॅस्ट्रोएंटरला दाखवायला हवं. डॉक्टर, अजून एक सध्या इंटरनेटवरती चर्चेत असलेला पोटाचा आजार असा आपण त्याला म्हणूयात. त्याला आय थिंक IBS असं काहीतरी म्हणतात. म्हणजे थोडंसं काहीतरी खाल्लं, जेवणाच्या वेळी जरी जेवलो तरी लगेचच परत टॉयलेटला जावं लागतंय आणि बऱ्याच लोकांना हा त्रास होतोय. तर ह्याच्या मागची कारणं काय असतात? आणि मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे विचारावासा वाटतो, की ह्या अशा आजारांचं असं काही वर्गीकरण असतं का, की हा स्त्रियांमध्ये जास्ती होतोय, पुरुषांमध्ये जास्ती होतोय, असं काही असतं का? ऍक्च्युली जसं IBS म्हणतो ना, त्याला फुल फॉर्म मध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतात. अच्छा. तर नाव सजेस्ट करतं इरिटेबल बाउल सिंड्रोम, म्हणजे आपलं बाउल म्हणजे आतडी इरिटेट होते कुठल्या कारणामुळे, त्यामुळे हा आजार होतो. या आजारामध्ये आम्हाला दुर्बिणीच्या चाचण्यांमध्ये असं काही मोठं अल्सर किंवा काही मिळत नाही, ज्याला आम्ही जस्टिफाय करू शकतो की पोटात वेदना का होतात. आणि त्या पेशंटचं बऱ्याच वेळेस CT स्कॅन आणि दुर्बिणी चाचण्या नॉर्मल असतात. पण याचं प्रामुख्याने कारण आजकाल मला वाटतं वेस्टर्नायझेशन झालं. म्हणजे वेस्टर्नायझेशन इन द सेन्स की आपलं आउटसाईड फूड खाणं खूप वाढलंय. आपण जेव्हा लहान होतो, मला आठवत नाही तुम्ही किती वेळा बाहेर हॉटेलमध्ये खायचं किंवा मी पण. पण आज माझी लेकरं किंवा फॅमिली ऑलमोस्ट सेकंड थर्ड डे ला बाहेर खाणं होतं, स्ट्रीट फूड्स खाणं होतं. त्यामुळे आपलं लाईफस्टाईल वेस्टर्नायझेशन चालतं. त्यामुळे होतं काय, आपण हल्ली जे घरचं साजूक खाणं आहे ते सोडून मार्केट फूड किंवा स्ट्रीट फूड खाण्याकडे जास्त वळलोय. आणि बाहेरचं तेल कसं असेल किंवा त्यांचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत खाण्याचे ते आपल्याला माहिती नाही कसे आहेत. सेकंड, आपण सगळेजण वी आर कॅचिंग अवर लाईफस्टाईल, म्हणजे सगळ्यांना हाय लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे, एव्हरीवन नीड्स टू अर्न मनी. तर त्यामुळे आपण सगळेजण झगडतोय जगामध्ये. त्यामुळे रात्री झोप सगळ्यांची विस्कटलेली आहे. म्हणजे पहिल्याच्या काळात लोक शांत 8 तास झोपायचे, आता नाईट शिफ्ट किंवा नाईट ड्युटीज असतात, झोप पुरेशी होत नाही, त्यामुळे जेवणही अवेळी होतं, ब्रेकफास्ट स्किप होतो, दुपारचं जेवण 3-4 वाजता होतं, रात्री जेवण आणखी लेट नाईट होतं, कधी कधी जेवण केल्या गेलं आपण लगेच झोपतो. या सगळ्याचा जो परिणाम आहे तो आपल्या पोटावर होतो. त्यामुळे कुठलंही बाहेरचं खाल्ल्यामुळे आतड्या या स्टिम्युलेट होऊन इरिटेट व्हायला लागतात. अच्छा. त्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. आणि यात पेशंटला अतिशय जास्त वेदना होतात पोटामध्ये, आणि खाल्ल्यानंतर लगेच शिला जाणे, कंटिन्युअस पोट दुखत राहणे, हे जे सिम्पटम आहेत. अशा वेळी मी पेशंट्सला नेहमी सांगतो की घरचं साजूक बनलेलं आईच्या किंवा बायकोच्या हातचं खा, पुरेशी झोप घ्या, आणि बाहेरचं स्ट्रीट फूड टाळा. हा त्याच्यावर बेस्ट पर्याय आहे. क्या बात आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण विशेषतः लहान मुलांना आजकाल फार सवय आहे, की काही आपल्याकडे फूड ऍप्स आहेत, की लगेच ऑर्डर केली, घरातलं भाजी आवडली की लगेच बाहेरचं खाल्लं. हे फार चुकीचं आहे आणि लॉंग टर्म इफेक्ट करणार आहे.
डॉक्टर आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की आपल्याकडे आता जग खूप छोटं झालंय म्हणतात. लोक मायग्रेट करतायत. लोक नोकरीच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने आपलं जे बेस लोकेशन आहे, जिथे आपला जन्म झाला, आपल्या ज्या तेव्हाच्या फूड हॅबिट्स होत्या, त्या सोडून आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय. मग तिथलं वातावरण वेगळं, त्यामुळे तिथल्या फूड हॅबिट्स वेगळ्या. मग ह्याचा परिणाम कसा होतो? जसं आता उत्तर प्रदेश किंवा नॉर्थ साईडला राहणारा माणूस जेव्हा महाराष्ट्रात येतो, तर इथलं खाणं थोडंसं तिखट आहे कंपॅरेटिव्हली तिकडे. साऊथ साईडचा माणूस इकडे येतोय, तर त्याचं सुद्धा खाण्याची सवय वेगळी आणि व्हाईस वर्सा. मग अशा वेळी अ, आम्हाला तर हेच खायची सवय आहे. म्हणजे इथला महाराष्ट्रातला माणूस, त्यातल्या त्यात मराठवाड्यातला माणूस जर का तो काश्मीरला जाऊ दे, नाहीतर चेन्नईला जाऊ दे, त्याला काळा मसाला खायचाच असतो. तर मग अशा वेळी हे पथ्य कसं पाळलं गेलं पाहिजे? तिथल्या लोकल डायटरी हॅबिट्स कशा आपण अक्वायर करायला पाहिजे? त्याचं काय महत्व आहे? याविषयी काय सांगाल? मला असं वाटतं आपण इंडियन डाएट हे खूप कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे. हम्म. म्हणजे मी नेहमी पेशंट सांगतो आपलं आपण आता सध्या डायबेटिक कॅपिटल होतो वर्ल्ड मध्ये, सगळे वाचतात आपण की डायबेटिक कॅपिटल होतो. त्याचं प्रमुख कारण आहे असं की आपल्या सगळ्यांचं डाएट हे कार्बोहायड्रेट बेस्ड डाएट आहे. तुम्ही पोळी घ्या, भात घ्या, सकाळी उठल्यानंतर तुम्ही उपमा किंवा पोहे खाता, किंवा खूप फेमस असलेला आपला साबुदाणा आहे, सगळ्यांना आवडतो खायला. हे सगळं व्हेरी हाय कार्बोहायड्रेट डाएट. याच्यात कार्बोहायड्रेट्सच भरलेले आहेत, फॅट आणि प्रोटीन्स बिलकुल नाही. त्यामुळे आपल्या इथे ओबेसिटी खूप वाढतीये आणि पेशंट्स डायबेटिक बनत आहेत. तर मला बेसिकली वाटतं की आपण सगळे थोडंसं प्रोटीन आणि फायबर डाएटला जायला पाहिजे. थोडेसे फळंही खायला हवी. काकडी, गाजर, जे पण सलाड्स असतात ते आपल्या आहारात इन्क्लूड केलं पाहिजे. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये राहता की कन्याकुमारीत राहता, हे तुमच्या डाएटमध्ये आलंच पाहिजे. मला मान्य आहे भात आणि पोळी आपण सोडू शकत नाही, आपलं स्टेपल फूड आहे. तुम्ही जर म्हटलं उद्या की भात बंद करा आणि पोळी बंद करा, तर शक्य नाहीये. पण मला असं वाटतं त्याला थोडंसं कंट्रोल ठेवून आहारामध्ये फायबर्स ठेवणं, सलाड्स ठेवणं, प्रोटीन्स इन्क्लूड करणं. जे पेशंट्स म्हणजे जे पण लोक आहेत जे नॉनव्हेजही खातात, त्यांनी अंडी, थोडंफार प्रमाणात मांस इन्क्लूड करणं, किंवा व्हेजिटेरियन्सनी पण सोयाबीन आहे, कडधान्य आहेत, हे आपल्या आहारामध्ये जास्त ठेवणं. यांनी सगळे आजार कंट्रोलमध्ये राहतील असं मला वाटतं. जुन्या काळामध्ये पण हे स्टेपल फूड होतं, पण ते लोक डायबेटिक नव्हते, कारण की त्यांचं तेवढं एक्सरसाइज व्हायचं. आपण आज वेस्टर्नायझेशन झालंय, तुम्ही आता मोठे साहेब झाले किंवा मी पण डॉक्टर झालोय, तर आपलं फिजिकल फिटनेस हा. मेंटेन करण्यासाठी आपण काही करत नाही. बरोबर. आपलं अर्निंग वाढलंय, माझं मान्य आहे, पण आपले जे काका आजोबा शेतात काम करायचे किंवा मेहनत करायची, तर तेवढं कार्बोहायड्रेट डाएट त्यांचं ते ऍब्सॉर्ब होऊन जायचं, कार्बोहायड्रेट गोज इनटू युटिलाइज होऊन जायचं. आपलं होत नाही. त्यामुळं आपण इंडियन्स आता वेस्टर्नायझेशन होतंय, पण डायबेटिक कॅपिटलही बनतोय. ही खरं तर चिंतेची बाब आहे. पण पुन्हा एकदा की जेव्हा डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात, ही लक्षणं आहेत, किंवा छोट्या छोट्या आजारांसुद्धा इग्नोर नाही करायला पाहिजे. पण मला इथे आमच्या प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल की डॉक्टर नितीन भोपळे पाटील यांचं जे रेडियन्स गॅस्ट्रोलिव्हर क्लिनिक आहे, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या असंख्य पेशंट्सना त्यांनी बरं केलेलं आहे. त्यांच्या डायटरी हॅबिट्सवरती त्यांनी काम करून त्यांना एक पुन्हा एकदा चांगलं जीवन दिलेलं आहे. पण आपण जर काही आजार क्लिष्ट होऊन जातात, मग त्या ठिकाणी आधुनिक उपचार पद्धती, त्यांना सर्जरीज कराव्या लागतात. मग आपल्या या रेडियन्स गॅस्ट्रोलिव्हर क्लिनिकमध्ये कोणत्या आधुनिक उपचार पद्धतींचा, कुठल्या सर्जरीजचा आपण अवलंब करतो, याविषयी थोडं सखोल माहिती द्या. सध्या आता आधुनिक उपचार आणि सर्जरीमध्ये गॅस्ट्रोएंटरॉलॉजीमध्ये ERCP आली आहे. ERCP म्हणजे एंडोस्कोपिक रिट्रोग्रेड कोलॅंजिओ पॅनक्रेटोग्राफी. त्याच्यामध्ये आम्ही पित्ताशयाच्या नळीमध्ये जे खडे अडकतात, त्याला कॉमन बाईल डक्ट म्हणतो, त्याच्यात कधी कधी खडे अडकून पेशंटला जॉन्डिस होतो, म्हणजे कावीळ होतो. तर त्यावेळी आम्ही एंडोस्कोपीद्वारे त्या पित्ताशयाच्या नळीत जाऊन आमच्या दुर्बिणीने आम्ही ते खडे काढतो, ज्यांनी पेशंटचा जॉन्डिस त्याच वेळी रिलीव्ह होतो. इट्स मिरॅक्युलस की आम्ही पोटाला कुठेही कट न करता एंडोस्कोपीने ते खडे बाहेर काढतो. दुसरी एक अशी एक सर्जरी आहे, ज्याला आम्ही पोएम म्हणतो. पोएम सर्जरी म्हणजे पर ओरल एंडोस्कोपिक मायोटोमी. आजकाल अक्लेझिया कार्डिया नावाचा हा आजार बऱ्यापैकी कॉमनली दिसतो आपल्याला. आम्ही त्याच्याकडेच येणार आहोत. तर त्या आजारामध्ये काय होतं, अन्ननलिका बऱ्यापैकी खाली बारीक झालेली असते स्नायू, आणि आम्ही पोएम या सर्जरीद्वारे ती अन्ननलिका उघडतो आणि पेशंटला जीवनाच्या त्रासातून मुक्त करतो. त्यानंतर आम्ही एंडोस्कोपीद्वारे अर्ली कॅन्सर जे असतात, जे की कॅन्सर छोट्या प्रमाणात आहे आणि आता नेमकेच सुरुवात आहे त्या कॅन्सरची, त्यांनाही पोट न कापता, कुठलीही सर्जरी न करता एंडोस्कोपीद्वारे काढू शकतो. त्याला आम्ही एंडोस्कोपिक सबम्युकोजल डिसेक्शन किंवा ESD-EMR असं म्हणतो. आणि खूप वेळा छोट्या छोट्या गाठी असतात पोटामध्ये, त्याला आम्ही पॉलिपेक्टोमी करून काढतो. तर या एंडोस्कोपिक सर्जरी आहेत, ज्या की पोटाला न कापता, पोटाला टाके न देता आम्ही एंडोस्कोपीद्वारे करतो, जेणेकरून पेशंट 24 ते 48 तास डिस्चार्जही होतो आणि पेशंटला पोटावरती कुठल्याही प्रकारचं स्कार मार्क येत. अच्छा डॉक्टर, काय आहे की आपण नेहमीच असं ऐकतो की निरोगी राहण्याचा मार्ग हा पोटातूनच जातो. तर मग खरं तर आज तुम्ही पोटविकार तज्ज्ञ आहात, तर मला असं वाटतं की लिव्हर
आपलं चांगलं राहण्यासाठी, पोटातले सगळे अवयव, आपली पचनसंस्था एकंदरीत चांगलं राहण्यासाठी जीवनशैलीत आपल्या आहाराच्या पद्धतींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण तो बदल नेमका काय असावा? आपलं लिव्हर हेल्दी राहावं यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? याविषयी काय सल्ला द्याल? याबद्दल सांगायचं झालं सर तर मी सांगेल की तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स वाढवून ठेवा. कार्बोहायड्रेट्स थोडेसे कमी ठेवा. बॅलन्स डाएट घ्या. अल्कोहोल, स्मोकिंग हे जे आजकाल यूथमध्ये खूप जास्त बघायला मिळते आता पहिल्याच्या काळापेक्षा पण. तर ते थोडंसं टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर बाहेरचं स्ट्रीट फूड खाणं बंद झालं पाहिजे. फोर्थ नंबरला येईल की आपलं वजन कमी झालं पाहिजे. इंडियन्स वी आर अमॉंग द फॅटेस्ट मेन इन द वर्ल्ड असं म्हणावं लागेल मला. कारण की सगळ्यांना बेली आहे आजकाल. इंडियन बेली सिंड्रोम एक टर्म आली आता हो. की इंडियन्सला खूप जास्त बेली असते. तर याचं सगळं हे सगळं फॅट आहे बेलीमध्ये. ते सगळं लिव्हरवरती आणि आतड्यांमध्ये जमा होतं. तर आपल्याला वजन कमी करणं आवश्यक आहे. जर आपल्याला हेपॅटायटिस किंवा पांढरा कावीळ असेल हेपॅटायटिस बी तर त्याची योग्य वेळेला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. या सगळ्या आणि हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस एच्या लस जे आहेत आपल्याकडे त्याची लस घेतली पाहिजे सगळ्यांनी. ती कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मिळते. इझिली अवेलेबल आहे. आता नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये पण इन्क्लूड आहे. तर हेपॅटायटिस बी आणि याच्या लसी घेणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फॅटी लिव्हर टाळता येईल. ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं डॉक्टर भोपे पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात की योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. कारण पुन्हा मी तेच सांगतो की आपल्या निरोगी आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जातो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात, थोडी महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खरं तर आपले आभार आहेतच. पण डॉक्टर नितीन भोपळे यांना जर का तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर कायमच आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत. डॉक्टर, तुम्ही बोलता बोलता अन्ननलिकेच्या एका आजाराचा किंवा त्यामध्ये अन्नकण अडकण्याच्या त्या एका गोष्टीचा उल्लेख केला. त्याचं नाव आहे ॲक्युलेशिया कार्डिया. तर खरं तर हेच ऐकायला आवडेल की ॲक्युलेशिया कार्डिया म्हणजे नेमकं काय? याच्यामध्ये काय होतं? आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे पोएम सर्जरी बद्दल तुम्ही बोललात. याविषयी थोडी सखोल माहिती द्या. कारण ही सर्जरी तशी क्लिष्ट पण आहे आणि आम्ही असं ऐकलं की थोडीशी महागडी सुद्धा आहे. तर मला असं वाटतं ह्याविषयी प्रेक्षकांना समजणं अधिक महत्वाचं आहे. तर अक्लेरिया कार्डिया या आजारामध्ये आपल्या अन्ननलिकेच्या खालच्या भागात जो स्नायू असतो ज्याला आम्ही लोअर एसिपिटल स्फिंक्टर म्हणतो हे अतिशय टाईट असतं. आपण जेव्हा खातो तेव्हा वरच्या नळीतनं अन्न खाली घसरतं आणि ते स्फिंक्टर उघडल्यानंतर पोटात जातं. तर या पेशंटमध्ये हे स्नायू अतिशय टाईट असतं. हे टाईट असल्यामुळे अन्न हे वरतीच फसतं अन्ननलिकेत आणि पेशंटला खाल्लेल्या अन्नाच्या उलट्या होत राहतात. आणि या आजाराला काही वय नाहीये. म्हणजे छोट्या 7-8-10 वर्षाच्या बाळापासून ते 50 वर्षाच्या आजोबांपर्यंतही हे आढळू शकतं. तर यामध्ये आम्ही पोएम नावाची सर्जरी करतो ज्याला आम्ही पर ओरल एंडोस्कोपिक मायोटोमी असं म्हणतो. या सर्जरीमध्ये आम्ही अन्ननलिकेत एक छोटी दुर्बीण टाकून म्हणजे पोटाला कुठेही कट न करता तोंडावाटे दुर्बीण टाकून एंडोस्कोपिकली ती स्नायू जो लोअर स्फिंक्टर आहे त्याला ओपन करतो आणि ते ओपन केल्यानंतर पेशंट हा पुढच्या 48 तासामध्ये नीटनेटकं खायला लागतो. ही सर्जरी पहिले फक्त पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये व्हायची. पण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 2.5-3 वर्षात आम्ही जवळपास 40 पोएम सर्जरी केल्या आहेत. त्याच्यामध्ये एक छोट्या 7 वर्षाचं बाळही आहे. नंतर एक 12 वर्षाचं बाळही आहे. त्यांना मला एका सर्जननीच रेफर केलं होतं की दे कॅनॉट डू लॅप्रोटॉमिक सर्जरी की पोट टाकून सर्जरी करणं अवघड होतं. कारण त्यांचं वजन कमी होतं. तर अशा पेशंट्सही आम्ही ठीक केलेले आहेत आणि 24-48 तासामध्ये पेशंट डिस्चार्ज होऊन पुढच्या 2 दिवसामध्ये पेशंट नॉर्मल जेवण करायला लागतो. तर तो एक आनंद वेगळा आहे की पेशंट जो खातच नव्हता, ज्याचं वजन कमी झालं होतं न खाण्यामुळे, तो परत खायला लागला. त्यामुळे आपल्या करण्याची जी आधुनिक सर्जरी त्याला संभाजीनगरमध्ये होती आणि आम्ही कंटिन्युअसली करतो आमच्या इथे. नाही, यासाठी नक्कीच आपण मनापासून आभार मानायला पाहिजे डॉक्टर नितीन भोगळे पाटील यांचे. कारण त्यांच्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञ आपल्या शहरामध्ये आहेत. त्यामुळे त्या सर्जरीज सहज शक्य झालेल्या आहेत. पोटविकारांबद्दल आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असणाऱ्या सर्जरीज बद्दल, आधुनिक उपचारांबद्दल डॉक्टर नितीन भोगळे पाटील यांच्याकडनं जी माहिती आज आपल्याला मिळाली खरंच खूप महत्वाची आहे. डॉक्टर, या अत्यंत महत्वाच्या मोलाच्या माहितीसाठी आम्ही आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सुरेश सर. पूर्ण सकाळ टीम मला इथे बोलवलं आणि माझ्याकडनं आधुनिक सर्जरीज आणि पोटांच्या आजाराबद्दल समजून घेतलं. धन्यवाद. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.